नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरवीशानी मम्मा. मंडळी, दुपार झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ थोडा लेट होईल येण्यासाठी, कारण एडिटिंग नाही झालेलं, काम नाही झालेलं. त्यासाठी ॲक्च्युली काल काय चाललं होतं माहिती आहे, माझ्या पायाला लागलेलं आहे. म्हणजे या मातीमध्ये ना, मी सतत मातीमध्ये काम करते, तुम्ही बघताय. तर पायाला ना अशी चीर पडली होती आणि ती एवढी दुखते आणि चीर पडली ती ठीक आहे, पण त्याच्यावरती दगड पण लागला पायाला माझ्या. तर मग ते एवढं दुखत होतं काल, हद्दीच्या बाहेर. म्हणजे अक्षरशः मला रडायला येत होतं, एवढं दुखत होतं पायाला. मग मी दवाखान्यात निघाली जाण्यासाठी. तर मग आमच्यातल्या ताई आहेत, त्यांनी सांगितलं की दवाखान्यात जाऊ नका, काहीतरी बिबवा म्हणून एक बी असते, बिबवा म्हणून एक बी असते. तर मग ती अशी ना मेणबत्तीवरती धरायची आणि मग तिच्यातलं ना तेल निघतं आणि ते तेल जखमेवरती लावायचं आणि त्याचा चटका घ्यायचा. असं केलं. मग रात्री कुठेतरी मला 8-8:30ला माझ्या पायाला थोडंसं बरं वाटलं. त्यामुळे मला काही जास्त शूट करायला पण नाही झालं आणि व्हिडिओचं काम पण नाही झालं, कारण एवढं दुखत होतं ते. म्हटलं ठीक आहे, राहू दे म्हटलं, कारण पाय अजूनही खूप दुखतोय. आता मी कंपल्सरी सॉक्स घालून ठेवणार आहे पायामध्ये, कारण मातीने माझ्या पायाला त्रास होतोय आणि मग ते दुखतंय खूप जास्त. पायांना भेगा पडतात ना, त्या होतंय. खरं तर माझ्या विशालच्या दोघांच्या पण पायांना तेच होतंय. आरविशला तर मी कंटिन्यू चप्पल घातलेली असते पायामध्ये, तरीही त्यालाही त्रास होतोय, कारण मातीची सवय नाही जास्त. पहिले तर तुम्ही बघितलेले, आपण मुंबईला होतो, मातीत काम होतंय, मातीत चालायचं, फिरायचं आणि उठणं बसणं बाहेर अंगणामध्ये, या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर मग ते पायाला भेगा पडलेल्या आहेत आमच्या, आणि त्या दुखता पण खूप आहेत. आणि त्याच्यावरती लागला दगड, ते अजूनच जास्त झालं. तर मग खूप दुखत होतं रात्री, पण आता ते बरं वाटते आणि त्या ताईंमुळे बरं झालं खरं तर. आणि हो, आता थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आज आता व्हिडिओ कोणता होणार आहे आपला. तर बिया लावायच्या आहेत आपल्याला. मी बिया घेऊन आले, ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. आणि अजून धणे आणायचे आहे, मेथी आणायची आहे, म्हणजे ते पेरता येईल. आणि एक 7-8 दिवसामध्ये ते आपल्याला होईल पण यूज करणं. तर हे मी बी घेऊन आले होते. तर हे आहे गिलक्याचा वेल येईल हे, आणि हा आहे दोडके. दोडक्याच्या बिया आहेत, दोडक्याचा वेल येणार. आणि अजून म्हणाल तर ह्या कसल्या आहेत, तर ही ग्रीन चिली आहे, हिरवी मिरचीची बी. त्याच्यानंतर हे आहे पालकचे बी, आणि हे आहे काकडीचं बी. हा, तर हे 3 तर वेल झाले, हे 3 वेल येतील. आणि पालक पण अशी येईल, आणि अजून ही मिरचीचं झाड येणार. तर मग आता बघूया. त्यांनी सांगितलं की 45 दिवसामध्ये पीक येतं म्हणून. तर बघूया आता करून आपण. आणि हो, याच्यासोबत आपण धने पेरणार आहोत. आणि बरोबर आहे ना, हा बरोबर आहे ना. तर याच्यासोबतच आपण धने पेरणार आहोत, आणि जी मेथी असते, साबूत मेथी बिया असतात, त्या पेरणार आहोत. म्हणजे धण्याची होईल कोथिंबीर, आणि मेथीची होईल मेथीची भाजी आपली, आणि पालक पण तरी येणारच आहे असं. आणि टमाटरचे झाडं लावायचे आहे. टमाटरचे रोप आहेत छोटे छोटे, फक्त वांग्यांचे रोप नाही आहेत. तर ते मी मागवलेले आहेत, आता 2 दिवसांनी ते येतील, मग ते पण लावू. आणि इकडे समोर अंगणामध्ये ना आपल्याला मोगऱ्याची झाडं लावायची आहेत. हा, मोगऱ्याची झाडं लावायची आहेत. हो, कसले झाड आरू? मोगऱ्याचे झाड लावायचे आहेत. ओके, ठीक आहे. तर पुढच्या साईडला हे धणे आहेत, हे बघा. आणि आपल्याला काय करायचं माहितीये का, हे धणे आहेत ना, असे पकडायचे आणि हे चपलीने असे असे घासायचे. म्हणजे ते मला मावशीने सांगितलं, तसं मला माहिती होतं. पण हे ना, म्हणजे चपलीने घासले तर काय होतं माहितीये का, तुटतात हे, आणि मग ते येतात. किंवा मग असं फोडून जरी घेतलं तरी चालतील. पण काय माहिती का, असं बोलतात की चपलीनेच घासल्यानंतर ते येतं पीक, असं आहे, ऐकलेलं आहे असं मी. तर ठीक आहे, आपण ते पण करून बघूया. ठीक आहे, चला मग. पुढच्या साईडला मोगऱ्याची झाडं लावायची आहे, आणि बघूया झेंडू भेटला तर झेंडूची पण लावूया या साईडला, म्हणजे ते आल्यानंतर खूप छान दिसतील. आणि अजून बघूया, आता जाऊया. पहिले ना आपल्याला काय करावं लागेल, जे आपण वाफे तयार केलेले आहेत ना, त्यांना पूर्ण पाणी सोडावं लागेल. त्यांना पूर्ण मातीमध्ये ना पाणी असं चिखल झालं पाहिजे. त्याच्यानंतर हे लावायला आपल्याला सोपं पडेल. म्हणून मग आता पाणी सोडते, तुम्हाला पण दाखवते, चला. तर इकडे बघा तुम्ही, ओट्याला कलर केलेला आहे पूर्ण.
आणि की छान दिसतोय तो आता. झाडाला पण कलर केलाय तो अर्धा, हे बघा. आणि असं एकदम म्हणजे नाही का, आरविश आहे ना आपला आरविश, तो हे सगळे कामं करतो असे. तो असा एकदम व्यवस्थित देतच येत नाही आम्हाला, कारण आरविश ऐकतच नाही. आरविश असं उद्योग करून ठेवतो बघा. हे आपल्या आरूमुळे झालंय असं ना रे. तू केलंय ना? कोणी केला तो कलर? तू केला ना? हा, सगळा कलर माझ्या आरूनी केलाय. हा, इकडे विशालनी केला होता सुरुवातीला. हे बघा, तो एकदम प्रॉपर झालेला. पण मग आरविशनी जो केला तो केलाच. इकडे जाऊया आता आपण गार्डनमध्ये. हे बघा, कुंपवून आता काल असं सेट केलं आहे. अजून इथे एक साडी सेट करायची आहे. साडी कट करून इथे बांधेल मी, म्हणजे कसं ते होऊन जाईल एक. आणि तार तर लावली, ते हे बघा तार लावलेली आहे, इथे बांधली आहे. इकडे पण सेट करायचे, ते तार लावायची, त्या संध्याकाळी होऊन जाईल. आणि इकडे बघा, इथे वाफे बनवले आहेत. तर एकाला येतील मिरचीचे रोपं, एकाला टमाटर, आणि इकडे मेथी आणि धने करू आपण. मेथी आणि पालक इथे करू. ते करूया आता काम. पहिल्याला पाणी सोडावं लागेल. पाणी चालू करा विशाल, पाणी चालू करा ना, म्हणजे ना जेवढं ओलं होईल ना तेवढं बेस्ट आहे. पडशील नाही रे, पहिले पाणी मारावं लागेल ना. पहिले पाणी मारती, मग काय करू? पहिले टाकून घेऊ. हा सांगतोय शेतकरी बाबा. होय शेतकरी बाबा. घे ना पहिले टाकून. घेऊ टाकून. पियुष माझा ज्ञानी बाबा आहे. हा पियुष, ज्ञानी बाबा की जय हो. मग पहिले काय सोडून घेतो. हा, इथं अशी गादी सारखं करावं लागेल मातीची. कळलं का तुला? हा, थांब मी तुला सांगते कसं करायचं. चल, ऊन लागते मंडई, खूप जास्त ऊन लागते. ठीक आहे, करूया आपण, काही प्रॉब्लेम नाही. लय ऊन आहे रे बाबा. मळा करायचंय, मळा. विशाल गायकवाडांचा मळा करायचाय. हा विशाल, हाय, मळा करायचा का? मळा, मळ्याचं नाव लिहायचं गायकवाडचा मळा ना रे. पेरू बघा किती मोठे होत आहेत, छान मस्त. पूर्ण भरायला पाहिजे होता रे पेरू हा. काय रे? चिंच रोटी आहे. हा, चिंच रोटी, चिंच वरती आहे. हा, आरू माझा चिंच दाखवतोय, आणि चिंच तर पूर्ण भरली, पूर्ण रेड रेड झाली. ती शेंडापर्यंत चिंच आहेत तिला, खूप आल्यात चिंच तिला. त्या पण खूप आलेल्या आहेत, पण कैऱ्या ना अजून छोट्या छोट्या आहेत. अजून पुढच्या महिन्यात छान होतील अशा. म्हणजे खोबरा कैरी आहे ती. हा, या पेरा पेर रोटी बघ. हा ना, रोटी बघा, हा रोटी बघा. हा, मी बघते ना दादा, पण तू तिथे सावलीत बस दादा, लय ऊन आहे, उन्हात नको ना बाळा. केलं पाणी चालू? मंडळी, मी चालली आहे माझ्या मावशीच्या शेतावरती, आणि विशाल नाही आले. विशाल बोला विशाल झोपवतो, कारण तो खूप उन्हामध्ये खेळतोय, ऐकतच नाही. म्हटलं ठीक आहे चालेल, मी जाऊन येते शेतावरती. मावशीने झाडं लावली आहेत ते पण बघून येते, खोपी बांधली आहे ते पण बघून येते. आणि रात्री जे खोपीवरती राखणदार राहतात ना, ते सांगत होते की बिबट्या आला होता. आणि परवाच्या दिवशी पण रात्री बिबट्या आला होता, तरच पण आलं होतं म्हणे. तर जाऊन बघून घेते काय प्रकारे, त्यांच्याशी बोलणं पण होईल थोडं. आणि झाडं लावायची होती, पण खूप ऊन आहे, आणि अक्षरशः चटके लागत होते उन्हाचे. मग थोडं थांबून घेतलं, संध्याकाळी लावेल. आणि माझ्या मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, एक स्क्रीनवरती पाणी पडलं त्याच्या आरविशमुळे, तर स्क्रीन पूर्ण खराब झाली आहे. तर चला बघूया, आता माझ्या मावशीच्या शेतात चालले. आणि एवढा मस्त गेट वगैरे खूप छान केलं आहे तिने, दाखवते चला. हे बघा, आपण इथे आलो होतो. हे बघा, गेट दिसत असेल तुम्हाला. लास्ट टाइम याचं काम चालू होतं तेव्हा आपण आलो होतो इथे. तर हे बघा, गेट मस्त केलंय, एकच नंबर. खोला.
खोल ना, तुला गेट खोलता येईना. खुल्ला का? मावशी कुठे आहे ग? बाई गाई. अच्छा, हे झाडं लावलेत. हे बघा शेवग्याची झाडं लावलेत. ही खोपी बांधली आहे इथे पत्र्याची. मावशी आहे का? का गेली? तर सांगतात बिबट्या आला होता रात्री, म्हणून बघायला आले मी. कुठून बिबट्या दिसतोय म्हटलं चला जाऊन बघून येऊ. आणि माझ्या घरापासून अगदी म्हणजे 2 मिनिटाचं अंतर आहे ना हो. 2च मिनिटं लागतात ना आपल्या माझ्या घरापासून. 2च मिनिटाचं अंतर आहे. तर बघू आता कुठून. सगळा मुरुम निघालाय हो. इथं कशा काय झाडं येतील का मुरुम मध्ये? आ आणि तिकडं काय काढलंय ते? पाण्याची विहीर तर तिकडे आहे ना. पण स्विमिंग पूल का बरं इथं? आणि बिबट्याचेच आहेत. इथे एक आहे आणि पुढे एक. अजून भेटतील शोधले तर. म्हणजे आतमध्ये आला तो, कंपाऊंडच्या आत आला होता. बाहेरून पाय. हा का? मग इथून घुसला असेल रात्रीचा. इथूनच घुसला असेल 100%. हा होता आतमध्ये आला होता कंपाऊंडच्या आत. ठसे पायाचे त्याच्या, म्हणजे तो आलाच असेल. आणि अजून तरस येतं इथे. तरस म्हणजे आपल्याला कडबग्गा ना, तरस त्याला तरस म्हणतात ते. तर ते पण येतं. मोबाईल माझा गरम झाला, चालत नाही. रात्री मी 10:30-11 वाजेपर्यंत जागी होते. बाहेरच होती मी, बाहेर बसलेली बायकांमध्ये गप्पा मारत होती. नंतर मग मला पण झोप लागली असेल, थकलेली होती ना दिवसभर. हा, त्याला का रडतोय तो एवढा? तो माझा घेऊन उन्हामध्ये. इथनं मी आता निघते. ऍक्च्युली मी आले, मावशी गेली, नाही तर मला मावशी भेटली असती. मला वाटलं ती इथेच आहे, शेतावरतीच आहे, म्हणून मी आले. पण ती नाही भेटली मला. तर मग आता इकडनं निघते मी. ही खोपी बनवलेली आहे जे राखणदार आहेत त्यांच्यासाठी. आणि ते मला सांगत होते, तुम्हाला सांगितलं की बिबट्या आलेला होता म्हणून. तर तेच पावलं बघायला आली होती, बाकी काय नाही. आता जाईल घरी. रात्री जर इथे राहिले तर मग बिबट्या बघायला भेटेल आपल्याला. काय हो? रात्रीचे थांबले तर भेटेल म्हटलं मला बिबट्या बघायला. इकडे बघा ही झाडं लावलेली आहे. शेवगा लावलाय हा. ह्याच्यामध्ये कोणते आहेत काय माहिती. पेरू आहे. अजून काय आलेत काय नाही आलेत पेरू. इकडे कोरपड लावलेली आहे. सुकली ती पार कोरपड, काय मग समजत नाही. तिकडे पण झाडे आहेत. ही बघू कोणती आहे. हे बघा शेवगाचा हा पण. चला बिबट्याचे पाऊल बघू कुठे. ते पण आहे बिबट्याच्या पावलाचे निशाणे. कुठे गेला ग? हे बघा बिबट्याचेच 3 हे पडतात ना त्याचे निशाण. बरोबर आहे. पूर्ण शेत जमिनी आहेत या. आणि इथे सगळी भाताची शेती होते. पावसाळ्यामध्ये इथे उभं राहायला सुद्धा जागा नाही राहणार, एवढी भाताची शेती जबरदस्त होईल इथे. त्याचे पायाचे निशाण आहेत. हे बघा इथे पण आहे. या म्हणून दादा बोलत होते असा पाठी मागून आला बरं का, हा इकडे गेला म्हणून दादा बोलतायत बरोबर. काय पूर्ण रस्त्याने त्याच्या पायाचे निशाण आहेत. तर मंडई मी आता जस्ट घरी आले आणि त्यात आपण झाडे लावणार आहोत. मोगऱ्याची फांत्या काढून आणल्यात, त्या लावायच्या आपल्याला. दाखवते तुम्हाला आता. मोगऱ्याच्या झाडं हे काल रात्रीच आम्ही काढली होती आणि आता ती लावणार आहोत. इथे लावायची मोगऱ्याची झाडं आपल्याला. हा जो पूर्ण गॅप आहे ना, हा इकडनं सुरू होतोय इथपर्यंत. तर हे तर झाड आहे फुलांचं. आणि मग इकडे मोगऱ्याची लावूया आता. माती टाकावी लागेल तिथे. ओ तिकडण्याची 2 बकेट माती टाका ना तिथे. हा 2 बकेट पण फुल जाईल. 2 पाट्या तिथलीच काढा इकडे टाका. असं करा काढताना. बघा चिंच आणली आहे आरविशने.
वरती पियुष चढलाय. हे बघ किती उंच गेलाय तो पियुष. हे दादा बोलायचं. तो चिंचा पाडतोय. पाडली. गोड आहेत खूप. बोलवा तिला इकडे. बोलवा. गेली ना तिची मम्मी. गेली ना. तिची मम्मी लादी पुसायला गेली आहे आणि ती मागे लागली. रडतीये आईच्या मागे लागून. हे भावाला वरती गेला रे तू. खाली ये. असा पटकन वरती चढून जातो तू. ह्या 2 चिंच काढल्या ना. काढा अजून काढा खायला. दादाला सांग अजून काढ खायला. गोड आहे ती चिंच खूप. ए बस ग इथं ये. इथं बस. लवकर ये. बस. कशाला रडती ग. आई जाती कष्ट करायला आणि तू रडती. तिच्या मागं काय गरज रडायची. जाऊ द्यायचं ना. ती कामाला नाही गेली तर कसं होणार मग. हे बघ हा बघ किती पाडतोय. बस भाऊ किती काढतो. तुम्हाला खायचे आहे का हो. हा नाही खा ना तुम्ही. काढतो ना अजून. आरवीच्या हातात 2 आहेत. घ्या ना. आरवीच्या हातात 2 आहेत. असं काढतोय. ती ही माती घ्या विशाल. ही एवढं वाफे नाही लागणार आपल्याला. ते SMBTला जावं लागेल माहिती आपल्याला. SMBTला झाड आणण्यासाठी. ते बियांनी नाही होणार. टाका ना. काढा अजून. छान सुगंध. अजून लागेल विषय. एवढत नाही होणार. मी काढू का. लागेल एवढं. नाही अजून लागेल आपल्याला. पण मग ते उचलून घेऊन जायला जड होईल खूप. तेवढीच घ्या. माती जड असते खूप. बस झाली. आरविश गाडीचं सायलेन्सर गरम असेल. लांब हो. पूर्ण चिंच त्याने जमा केलं. टाका तिथे अशी. हा अजून भरपूर लागेल. ती एवढ्यात नाही होणार. चिंच बघा. कुठे रे चिंच. जमा करून घेऊन आला. पुढे बघत पडशील. शहाणा चिंच घेऊन आला. आले बापले. आलीच्या चिंच पल्ल्या. उचलून ठेव बाबू. सगळ्या ओट्यावर ठेव. सगळ्या ठेव ओट्यावर. आपण खाऊ नंतर. तर विशाल मला बोलतायत का मी जर मोगऱ्याचे झाड लावलं तर त्याला गुलाब येतील म्हणून. असं मला बोलतायत. बघू आता. साधा थांबा ना. झाड आहे हे. आता विशालने लावले तर त्यांना काय एवढं परफेक्ट जमलं नाही. बघा हो बरोबर. थोडं लांब लांबच लावते. हे पोरा कोयता आहे माझ्या हातात. जा बाबाकडे जा. बघा एवढा एवढ्या गॅप मध्ये बरोबर आहे.
आले ना हे वाली लाव. हे 2-2 लावते ना अशे. काय हो पियुषची मम्मी अशा 2-2 3-3 लाव का येतील का अशा बघा तेवढे जागेत आहे ती 2 तिथे लावा 2 तिथे लावा एकच येईल अशा करू का येईल का कारण मग अजून किती आहे हे बघा मग ह्या 3 तिथे लावा आणि त्या 2 तसं करते एक लावूया शेवटला आता ही एक काडी लावायची आपल्याला. अजून देऊ बस ना. तर मंडळी इथे सर्व तुम्ही फांटी लावलेले पाहू शकता. इथे मोगऱ्याचे फांटी जे काल हो फांती 2 3 4 आणि 5 मोगऱ्याच्या फांत्या लावून झालेल्या आहेत इथे. आणि ही पण लावूया. या 2 आहेत आपण देऊ लावून येतील आपण. फक्त असंच रोवून दिलं बघू आला तर. बस ना आता एवढंच पाणी काय हो तर आता ही जी झाडं लावली आहेत ती मोगऱ्याची लावली आपण. मोगऱ्याची झाडं. आणि मोगरा कसा असतो 12ही महिने तो येतो ना हो म्हणजे त्याला असं पाण्याचं वगैरे काय नाही तो येतो. आणि तो खूप आता मोठा होईल असं म्हणजे मोठं होते ते पांग काय पांगतच बोलतो ना मोठा झाला का पांगतो तो असं. आणि आता जाऊया आपण पहिले आता कोथिंबीर लावूया. इथे आता पालक लावायची आहे आणि हे पालकसाठी करतो आपण आता. कशी पालक कठू लावायची सांग मला तू. इकडे आता पालकचं बी लावून झालेलं आहे आणि आता बाकीचे ते वाफे केले आहे त्याच्यामध्ये एकामध्ये हे बघ असं आता तिथं पण इथे आता दुसरं हे करायचं म्हणजे मेथी येईल याच्यात आणि त्याच्यानंतर तिकडे बघू काय करता येईल. असे 3 वाफे तयार झालेत आणि त्याच्यात पाणी टाकायचं आहे. पण मंडळी व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बी पेरताना दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.